नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ। आणि सकाळच्या वाजले तिथं 9:30 आणि आमचं सगळं काम झालं बाहेरचं। आणि आत्या बघूया काय करतोय तर आत्या साडे 10 वाजल्या आणि घरची सगळी कामं झाली ती आणि आम्ही चाललो आता खाली ऊस खुरपायला। आज ऊस खुरपायला सुरुवात करायची। ऊसात भरपूर चगळ आहे, ऊन काय पडत नाही आज, तरी पण जायचंय आज ऊस खुरपायला। टमाट्यातलं सगळं झालं आपलं, निघालं आता खाली। आणि माळात पण भरपूर चगळ झाले पावसामुळे, ते पण खुरपून घ्यायचंय आपल्याला। चला जाऊया आता खाली। आणि इकडं आपण जेवढं गिनीगोल तोडलं होतं ते पण चांगलं फुटून आले। आपला घास पण चांगला आलाय आणि मका पण चांगली सुधारली। मकाला पण औषध टाकून घ्यायचं एकदा, म्हणजे चांगली येईन मका। चला जाऊया आता खाली ऊसात। आणि पण भरपूर गवत झाले आणि इकडं पहिली मका जी आपण पेरली होती त्याला कणस पडली, ती चांगली दिसायला लागली मका, काळी भंगार अशी। चला आता पावसामुळे झाडांना नव्हती फुटली चांगली प्रत्येक झाडाला। तर आलोय आता इथं ऊसात, पण वरचा वाला आधी नाही खुरपायचा, खालचा वाला खुरपायचा आधी। खालनं सुरुवात करायची खुरपायला। वरच्या मध्ये कुठं कुठं जरा गवत आहे, अजून आलं नाही चांगलं, म्हणून ते शेवट खुरपायचं, खालनं सुरुवात करायची खुरपायला। चला जाऊया मग। बारा वाजल्या, 1 पात लागली आता। आणि हराळी भरपूर असल्यामुळं उशीर लागतोय पाताला। आणि तसलं गवत पण आहे, ते उपटून काढावं लागतंय, नाही तर तसं ठेवलं परत येत आहे हो फुटून। 3 पाती झाले ते आता। आणि इकडं त्या दुसऱ्या पातीला पण गेले, त्या पातळ गवत असल्यामुळं पटापटा गेले त्या पुढं त्या। चला आता आपण काढून घेऊ एवढं आणि दुसऱ्या पातीला जाऊया। आता शेळ्यांना गवत दिले बांधून, गवत टाकून येईन तोपर्यंत इकडं मी पात धरते तोपर्यंत दुसरी। चला घेऊया खुरपून आता। ए वर्षा, खुरप बघून आण म्हणते त्या आत्या।
गवताला माती लय लागते ओला असल्यामुळं. ऊस खुरपता खुरपता पावसाने सुरुवात केली. आम्ही थांबलो इथं आता लिंबाच्या झाडाखाली. चांगलं टिपकायला लागले तुम्हाला दिसतंय बघा. आणि रान पण चांगलं ओलं झालंय. आता उघडल्यावरच खुरपायला, नाही तर हातातनं गवत निसटून जाते ओलीनं. त्यामुळे थांबलं आता थोडा वेळ पाऊस उघडच तोपर्यंत. पाऊस उघडलाय, येतोय बारीक बारीक तरी पण जरा बऱ्यापैकी उघडलाय. आलंय आता खुरपायला. इकडं गवतावर पाणी पाणी झाले. पण खुरपल्याशिवाय भाग नाही. आता खुरपून घ्यायचं. तिकडून आणले निम्यापर्यंत, खालनं पण निम्यापर्यंत आणले आणि इथं थोडं मध्येच राहिले. तेवढं काढून परत दुसऱ्या पाती धरायचे ते आपल्याला. दुपारच्या वाजलेले 3 आणि इकडं 4 पाती लागले ते आमच्या. गवत 2 पाती सोडून तिसऱ्या पातीला गवत टाकले आणि आता आम्ही निघालोय घरी जेवण करायला. तर जाताना गवत न्यायचं शेरडांना. चपल्या खाली जायचे. चला निघालो आता घरी. जेवण करून परत महागारी येऊ आणि परत ह्या पाती लावू. चाला येईना मग पाऊस झाले. अगं बाई मी खुरपं घेतलंच नाही. ह्या दोघींच्या 6 राहते. 6 आणि ह्या 2 कडत सरीतलं काढावं लागेल. सगळी सरी उघडी करावं लागणार, कारण का त्या सरीला लय गवत आहे. आता ह्या 2 आम्ही लावणार आणि त्या 2 होते त्यावर तिथनं पडायला राहते. मग सकाळ ट्रॅक्टर घेऊन येऊ, गाडा घेऊन येऊ, सगळंच भात भरून घेऊन जाऊ. त्यात ऊस बांधताना पण राडा मातीमध्ये मजा लागते. घरी आलो आता आणि इकडं शेरडांना गवत टाकायला लागली. जेवण केली आम्ही आणि आज केलं तर भोपळ्याची भाजी. भोपळा गरगट्टा भोपळा होता. काल आत्याला आणि वर्षाला सापडला होता. आम्ही जे भोपळा लावला त्याला भोपळे आलते, तर त्या 2 भोपळ्यांची भाजी केली आज आत्यानी सकाळी. तर दुपारचं आमचं जेवण झालं आणि आम्ही आता परत चाललोय आता रानात खुरपायला. 2 पाती खुरपून येतो. मुलं आली असतील आता घरी 4 वाजता. 4 वाजलेच आता. जायचं परत खुरपून घेऊ. तर मग आपली बघा कसली छान आली. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. चांगला मकाचा कणस पडली ती. आलोय आता ऊसात. चला खुरपून घेऊया. खुरपून घेतलेलं रान किती चकट दिसतंय. ऊस पण आपला चांगला फुटलाय. एक डोळी असल्यामुळं भरपूर कोंबार फुटलेत त्याला आणि खुरपल्यावर सगळं स्वच्छ दिसतोय ऊस. आणि आता चला इकडं राहिले खुरपायचं, तेवढं खुरपून घेऊया. आता दिवस मावळस तर किती होईन तेवढं होईन. 6 वाजले त्या. आम्ही दुपारधरनं 4 पाती लावल्या, 4 सऱ्या अशा. आणि आता इकडं हळूहळू दिवस मावळायला लागलाय, पण आभाळामुळे दिसत नाही. आणि जवळच ऊस आहे. ऊसामध्ये कोल्ह वरडायला लागलं. बास केला आम्ही, कारण का भीती वाटायला लागली. दोघीच आहे, मग आत्या नाही त्या दुपारनं. त्याच्यामुळं आता घरी जाणार आहे आम्ही. आता कोल्ह भरपूर वरडायला लागले ते. आणि
पक्षी पण भरपूर ओरडायला लागले ते. आणि आता आपल्याला इकडलं कडचं गवत कापून शेळ्यांना घरी घेऊन जायचंय. चला कापून घरी घेऊन जाऊया. आता 6 वाजल्या आणि घरी आलो. आता शेळ्यांना गवत टाकलं तिथलं. आता आपण बघूया घरात काय चालू आहे आत्याचं ते. तर इथं आत्याचं चालू आहे स्वयंपाक. चपात्या करते ते. भाजी झाली का आता? करायची. बाकीची पोरं कुठे गेली हो? चाळून घेतलं बाई ती. चाळून भाजून करून ठेवलं सकाळच्या. मला गिरणीचं पुन्हा दळायला आता हे सगळं करून. शेळ्यांना गवत टाकलं. उद्या 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे लवकर मुलांना शाळेत जायचंय. 10 मिनिटांनी गुरं आले ते. आता माळावरनं पाणी धावते त्यांना आणि बांधून घेते. मामा गुरं चारायला जाते ते. चला आता पाणी धावून घेते गुरांना. गुरं पाणी धावून घ्यायला लागले. आता मी गुरं पाणी धावून झाली आणि त्यांना बांधलं जागेला. गाईला इकडं आणलं वासरू पाजायला. तर